असेल का बरं? ते ऐका नाही, तेवढं मला सुद्धा कळतंय ना, पण आता काय करू, दृष्टांतात तसंच लिहिलंय. प्रेमानंद महाराजांना करंट बरोबर लागला. काय काय झालं, खेड्यामध्ये एक कीर्तनकार वेदांत सांगायला लागले. आणि सांगावं बरं का, नक्की सांगावा, नक्की 100% सांगावा, फक्त कळून सांगावा, एवढंच बस बस, एवढंच कळून सांगा. आता तर अलीकडे बरं अवघडच आहे सगळं. आणि मग ते कीर्तनकार म्हणायला लागले, आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्म मिथ्य आहे, जग सत्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज, आता निदान तुकाराम महाराज म्हणतात एवढं तरी म्हणा नाही पाहिजे ना. मग आता हे तुमच्यासारखे सगळे जाणकार श्रोते जवळ येऊन बसलेले, पुढे येऊन बसलेले, त्यांना ते काय सोचतंय का हो? त्यांना सहन होईना गेलं. त्यांनी महाराजाच्या पायाला चिमटा घेतला. महाराज महाराज उलट व्हायला लागले, उलट व्हायला लागले, चुकलंय महाराज, उलट व्हायला लागले. महाराज उलट त्यांच्यावरच रागावले, काय उलट व्हायला लागले, गप बसा, माझ्या वहीत असंच लिहिलंय. अवघड गणित आहे हे सगळं. मुद्दा इतकाच आहे, तर त्या डबीत काय आहे, आणि मग ती डबी कशाची व्हायला पाहिजे. पण काय करू, ती डबी लोखंड आहे. अक्षरशः बाळू गेला, कपाट उघडलं, ती डबी घेतली. कशाची डबी आहे ती, लोखंडाची. आणि तिचं झाकण उघडलं आणि आतमध्ये पाहतोय तर अक्षरशः काय आहे, परीस आहे, परीस, परीस आहे. मग परीस असताना सुद्धा ती डबी सोन्याची का झाली नाही, काही नाही, तो परीस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. कारण त्यावेळेस प्लॅस्टिक बंदी झालेली नव्हती. ऐका, प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून परीस किती महिने त्या लोखंडाच्या डबीत ठेवल्यावर डबी सोन्याची होईल, बोला. होऊ शकेल का, होऊ शकत नाही. उत्तर द्या लवकर. डबीत परीस नाही का, डबीत परीस नाही का, डबीत परीस नाही का, बोला कोणत्या डबीत परीस नाही, बोला, बोला कोणत्या डबीत परीस नाही, बोला. काही लक्षात आलं का नाही. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. एरवी सर्वांचे हृदय देशी सर्वा घटी. कोणत्या डबीत परीस नाही, इथे आलेल्या प्रत्येक डबीत बोला परीस आहे. तरी सुद्धा या डब्या अशा नाराज का, अडचण काय आहे. अडचण एवढीच आहे, डबी मध्ये परीस असूनही डबी सोन्याची होऊ शकली नाही, कारण त्या डबीला सोनं होण्यापासून रोखलं कोणी, त्या प्लॅस्टिकच्या कागदाने. मग सांगा बर, तो प्लॅस्टिकचा कागद काय केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे. असं नका करू, कुठं बी कागद फेकून देऊ नका. बिचारा देशाचा पंतप्रधान स्वच्छतेसाठी खूप प्रयत्न करतोय, तुम्ही अशी कागद कुठं बी फेकून देऊ नका. फेकून दिलेला कागद पुन्हा हवेनं येऊन गुंडाळण्याची दाट शक्यता आहे, म्हणून कागद कुठं बी फेकून देऊ नका. काय केला पाहिजे तो कागद, काय केला पाहिजे तो कागद, जळून टाकला पाहिजे. एकदा जळूनच टाकला की पुन्हा येऊन गुंडाळण्याची शक्यता संपली. ऐका मायबाप, तुमच्या माझ्या हृदय मंदिरामध्ये परीसरूपी देव आहे आहे आहे, तरीही आपलं जीवन सुखी होत नाही. त्याचं कारण आहे देवाच्या आणि आपल्यामध्ये आडवा आलेला आहे. काय काय आडवा आलाय तो, प्लॅस्टिकचा कागद. देवाच्या ना आपल्यामध्ये काय आडवा आलाय, प्लॅस्टिकचा कागद. जावा एखाद्या एमएस कडून घ्या ऑपरेशन करून, मग काय करता आता. आता देवाच्या ना आपल्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद आडवा आलाय वय. हा, इथपर्यंत कीर्तनातलं उत्तर तुमचं बरोबर होतं. कागद आडवा आलाय म्हणलेलं मान्य झालं असतं मला, पण प्लॅस्टिकचा नव्हे. मग कोणता कागद आडवा आलाय देवाच्या ना आपल्यामध्ये, देवाच्या ना आपल्यामध्ये या देहाच्या नावाचा अभिमान हा कागद, या देहाच्या रूपाचा अभिमान हा कागद मध्ये काय झालाय,
आडवा आलाय. जोपर्यंत तो नावाचा अभिमान, रूपाचा अभिमान हा कागद जळून जात नाही, नष्ट होत नाही, तोपर्यंत आपलं जीवन सुखी होत नाही. आणि म्हणून तो नाव आणि रूप, नावाचा अभिमान, रूपाचा अभिमान हा कागद जळून गेला पाहिजे, हा अभिप्राय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आता माझा पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे. जळो आता माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे. जळो आता नाव रूप, माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे. जळो आता रूप, माझे पाप गाठीचे. जळो आता नावरूप, माझे पाप गाठीचे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बोलतात, या देहाच्या नावाचा अभिमान रूपी कागद जळून गेला पाहिजे, या देहाच्या रूपाचा अभिमान रूपी कागद जळून गेला पाहिजे, त्याशिवाय जीवन सुखी होत नाही. ऐका, पहिली गोष्ट, या देहाचा अभिमान संपला पाहिजे, रूपाचा अभिमान संपला पाहिजे. काय तुकोबारायाची भाषा गोड आहे बघा. तुकोबाराय बोलतात, तरीच हा जीव सुख पावे माझा. कधी? देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार. देहाचा विसर पाडी माझा, देहाचा विसर पाडी देहाचा विसर पाडी मज, देवा आता ऐसा उपकार करी. अर्थ इतकाच आहे, देहाचं तादात्म्य संपल्याशिवाय आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना म्हणायचे, बुवा देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. आणि ते ओवी द्यायचे, जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. ऐका, कधीतरी याचा तादात्म्य फेकलं पाहिजे, या रूपाचा अभिमान फेकून दिला पाहिजे. बुवा म्हणायचे, किती जरी लावला लक्ष तरी हे मातीत होणार आहे मिक्स, आणि हे ठरलेलं आहे फिक्स. हे लक्षात, हे लक्षात.
कीर्तन सांगणाराचही होणार आहे, तुमचं नाही होणार. मग कसं काय अवघड. ऐका, बुवा म्हणायचे, काय म्हणायचे ते सांगतो. ते म्हणायचे, बुवा याची 1 दिवस 3 चिपट्या राख होणार आहे. ते म्हणायचे, हे 1 दिवस मातीत जाणार आहे. ते म्हणायचे, 1 दिवस याची माती होणार आहे. आणि अजून एक पुढचं वाक्य ते सांगायचे. ते म्हणायचे, हे मातीत जाणार आहे, याची माती होणार आहे, फक्त हे मातीत जायच्या अगोदर कळावं एवढंच. हे लक्षात ठेवा. हे कधीतरी कळलं पाहिजे हो, कळलं पाहिजे हो. बुवाच म्हणायचे, काय काय लोक दिवसातून 3दा दाढी करतात हो, काय कमाल. आता 3दा दाढी केल्यावर काय पुन्हा केस येत नाहीत का? उलट वस्तारा खाली गेला ते डोकं वर काढून बघतात किती लांब गेलाय म्हणून. कशाला इतका नाद करता? 3दा दाढी करण्यापेक्षा दिवसातून 3 वेळा हरिपाठ वाचा, पदरात पुण्य पडेल आणि देव कृपा करील हो. कधीतरी आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. काय याच्यावर असतं, रूपाचा अभिमान काय केला पाहिजे, दिला पाहिजे. काय कमाल आहे. कीर्तनाला येताना, फेटा बांधताना आरशात पाहून सोडून, पाहून सोडून, पाहून सोडून 10-12 वेळा सोडून बांधायचा. आणि नंतर कीर्तनात अभंग घ्यायचा, भक्ताईशे जाना. काय गणित कुठं जुळवायचं, कसं जुळवायचं कोणास ठाऊक, अवघड आहे सगळे. हेतू इतकाच आहे, कधीतरी या देहाच्या तादात्म्याला ओलांडलं पाहिजे, देह तादात्म्य संपलं पाहिजे, देहाच्या रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे. अजून काय, देहाच्या नावाचा अभिमान जळून गेला पाहिजे. आता हे तर प्रकरण खूपच अवघड आहे बघा, अवघड आहे. मी म्हणलं आम्ही वैष्णव गडावर आलो होतो, तुम्ही काय दिसले नाही राव कीर्तनाला. नाही म्हणले, महाराज आपलं कुठं पत्रिकेत नाव आहे. आता हा काय राष्ट्रपती आहे वय पत्रिकेत नाव टाकायला. मी त्यांना म्हटलं, तुम्ही खूपच पाठीमागं का बरं बसले होते. नाही म्हणले, महाराज आहे पत्रिकेत नाव, पण आपलं खालच्या कडाला टाकलेलं आहे. काय असतंय खालच्या कडाला आणि वरच्या कडाला. या विचारसरणीतून आपण बाहेर पडलं पाहिजे, पडलं पाहिजे हो. मी एका महाराजाच्या मुलीच्या लग्नाला गेलतो. बाबा खरं सांगतोय बरं का, खोटं सांगितलं तर तोंडात किडे पडतील माझे. गेलो होतो, लग्न झालं. 4-8 दिवसांनी माझी एका महाराजांची भेट झाली. म्हणलं, राव तुम्ही काय त्या महाराजाच्या मुलीच्या लग्नाला दिसले नाही. नाही आलो म्हणले, नव्हतं आलो. का बरं नव्हते आले, तुम्हाला पत्रिका नव्हती का. तर म्हणले, घरी येऊन दिली ती मला पत्रिका. म्हणलं, मग का आले नव्हते. म्हणलं, तुम्हाला वेळ नव्हती का. नाही म्हटले, मला विचारूनच तारीख काढली होती. मग का आले नव्हते. म्हणलं, तुमची तब्येत बरी नव्हती का. नाही नाही म्हणले, कोरोना होऊन गेलाय आपल्याला, आता काय नाही म्हणले. मग म्हणलं, तुम्हाला वेळ नव्हती का. नाही म्हणले, सध्या नाही कोणी बोलवत आपल्याला, निवांत होतो. मग तुम्ही निवांत होते, तुम्हाला वेळ बी होती, तब्येत बरी होती, तुम्हाला पत्रिका बी घरी आणून दिली, तुम्हाला विचारून तारीख काढली, मग का आले नव्हते. शिवाय राव म्हणलं, मी तुमचं पत्रिकेत नाव बी बघितलं. मग मात्र त्यांना खूपच कसतरी झालं आणि मग त्याने मांडी खालची पत्रिका काढली. हे बघा बघा म्हणले, नाव बघा. ते काय असतं, पत्रिकेत रकाने असतात ना, ते विभाग असतात ना, कार्यवाहक, व्यवस्थापक, संयोजक, आयोजक, जे कुठल्याच कामाचे नसतात ती सगळी नावं त्याच्यात असतात. तर त्याच्यात एक विभाग असतो आशीर्वादाचा. आणि मग त्या आशीर्वादाच्या विभागामध्ये यांचं नाव 3ऱ्या क्रमांकाला टाकलेलं होतं. त्यांच्या नावाच्या वर दुसऱ्या 2 महाराजाची अजून नावं होती. आणि ते त्यांना सहन झालं नव्हतं. इथं टाकतात का माझं नाव, हे माझी लायकी आहे का, हे माझी लायकी आहे का, इथं टाकतात का माझं नाव. मी म्हणलं, मनातल्या मनात हेच तुझी लायकी. मी म्हणलं, बरं झालं रे बाबा, म्हणलं तुझा आशीर्वाद त्या पुरीला भेटला नाही, याच्या पोटात आगच पडलेली आणि याच्या आशीर्वादानं काय व्हायचं. मायबाप, माझी हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे हो, एखाद्या पत्रिकेत कुठं नाव पडलंय याच्यात काय घेऊन बसलात. आपलं नाव प्रातस्मरणीय सद्गुरू गंगू काका महाराज शिरवळकर अशा महात्म्याच्या हृदयात आपलं नाव असलं पाहिजे. आणि असं आपण भजन केलं पाहिजे, आपण अशी साधना केली पाहिजे हो. इथं तिथं कुठंतरी नाव असून काय उपयोगाचं आहे. कधीतरी विचार करा, या नावातून बाहेर पडलं पाहिजे. नावाचा अभिमान जळून गेला पाहिजे, रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे, काय काय जळून गेलं पाहिजे. खूप गोड चरण आहे तुकोबारायांच्या गाथेमध्ये. तुकोबाराय सांगतात, जळतो आचार
जळो तो विचार, जळो ते जाणीव, जळो ते शहाणीव. आता जळो देह सुख दंभ मान. हे जळून गेलं पाहिजे. काय काय जळालं पाहिजे? जाळा तुम्ही माझे जाणते मी पण, येणे माझा खून मांडीला. एका वाक्यात काय काय जळालं पाहिजे? देवात आणि आपल्यात ज्याच्यामुळं अंतर निर्माण होतं ते सगळं जळोत ती येथे उपजविते अंतराय. जळोत ती येथे उपजविते अंतराय. येथे उपजविते अंतराय. जळोत ती येथे उपजविते अंतराय. सायासाची जोडी माझे तुमचे पाय. 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 येथे उपजाविते अंतराय. जळोत येथे उपजविते अंतराय. जळोत येथे उपजविते अंतराय. जळोत येथे उपजविते अंतराय. सायासाची जोडी माझे तुमचे पाय. जोडी माझे तुमचे पाय. सायासाची जोडी माझे तुमचे पाय. सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आता मग साह्य येथे करा रे देवा. आता मग साह्य येथे करा रे देवा. साह्य येथे करा. टाळी वाजवा. आता मग साह्य येथे करा रे देवा. जळोत ती येथे उपजविती अंतराय. येथे अंतराय उपजविती ती जळत. देवातन आपल्यात ज्याच्यामुळं अंतर पडतं मग ते काही द्या, काही असू द्या. महाराजांची भाषा आहे जळोते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. जर सत्कर्माला आपलं द्रव्य उपयोगाला येत नसेल तर जळो. आम्ही एकाच्या घरी गेलो, फेटा बांधला आणि कीर्तनाला आलो. कीर्तन झाल्यानंतर लक्षात आलं आपण ज्यांच्या घरी गेलतो त्यांच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत. आणि मग पुन्हा विचारलं मी, काव म्हणलं तुमच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत? ते म्हणले कसं येतं महाराज, आमचा खानदानी घराणा, कसं काय कीर्तनाला येता? मी म्हणलं मग पेटवा. नाही म्हणजे कीर्तन ऐकायला जर तुमची खानदान आडवी येत असेल तर फुका ना, मग ठेवता कशाला? कीर्तनापेक्षा खानदान महत्वाचे आहे. वय महाराजाची भाषा आहे जळवते समूळ धन, जळवते समूळ उत्तम कुळ. उत्तम कुळ असेल पण कीर्तन ऐकत नसेल, आता तुम्ही म्हणा मी सगळं कसं काय, मी सगळं म्हणून थोडक्यात हे तो इतकाच आहे. देवापासून, पांडुरंगापासून, पांडुरंगाच्या भक्तीपासून आपल्याला जे जे बाजूला काढतंय ना ते सगळं जळालंच पाहिजे. थोर ते जळाली पाहिजे अहंता, ती संपली पाहिजे, जळालं पाहिजे. म्हणून जळो आता नाव, जळो आता रूप, माझे पाप गाठीचे. याच्यामुळं झालेलं जे पाप आहे तेही जळून गेलं पाहिजे. काय आहे बघा, ऐका ऐका, लक्ष द्या. कसं आहे, रूपाचा अभिमान संपला पाहिजे, नावाचा अभिमान संपला पाहिजे. ऐका, याचा अर्थ अभिमान नसला पाहिजे का? जरूर असला पाहिजे. अभिमान जरूर असला पाहिजे. पुढचं एक वाक्य ऐका, जरूर अभिमान असला पाहिजे
फक्त तो खऱ्याचा असावा, खोट्याचा नसावा. संपलं. जरूर असावा. आमच्या 7 पिढ्यापासून 7 पिढ्यापासून महिन्याची पंढरपूरची वारी आमच्या घराण्यात आहे. याचा अभिमान असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. याचा धरीन अभिमान, करीन आपले जतन. मग अभिमान असलाच पाहिजे. एकादशीच्या दिवशी आमच्या घरी कुत्र्याला सुद्धा भाकर भेटणार नाही, याचा अभिमान असला पाहिजे. मी का बोला लागलो? चांगल्याचा अभिमान जरूर असा, जरूर, नक्की असा, नक्की. आमचा एखादा सैनिक परकीय राष्ट्राच्या सीमेमध्ये चुकून जातो. 70 वर्षाच्या इतिहासात 70 तासाच्या आत तो सुखरूपपणे भारतात आणला जातो. याचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे. मला वाटतं या गोष्टीचं आम्ही अभिनंदन केलंच पाहिजे. झोपले वाटतं तुम्ही, कारण परत आणलेले कोण होते? अभिनंदन. मग कसं? जे चांगलं आहे ना त्याला चांगलं म्हणा की राव, काय बिघड, चांगलं म्हणा की. जे चांगलं आहे ना त्याला चांगलं म्हणा की. आता कुठं होतं ठाणे, कुठं आहे वैष्णवगड, एवढं अंतर कापलं का? अंतर एवढं कापलं गेलं? समृद्धी महामार्ग, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही आवडीनं म्हणतो, आवडीनं. बिचाऱ्या त्या नितीन गडकरींनी महाराज लोकांचं आयुष्य वाढवलं. तुम्ही रोज फिरा हो 400 किलोमीटर, मग लक्षात येतंय हो रस्ता चांगला असलेल्याचा किती फायदा होतो. किती 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 छान, किती चांगला रस्ता, हो आहे का नाही? आणि मग कसं, म्हणून आम्ही त्यांचं एक नाव ठेवलंय, नितीन गडकरींचं एक नाव ठेवलंय, नितीन रोडकरी. आम्ही अजून एक नाव ठेवलंय त्यांचं, नितीन पुलकरी. तुम्ही दोन्ही बी मला माहिती आहे, ती तुम्हाला माहिती आहे. आम्ही अजून एक तिसरं नाव ठेवलंय, सांगा आता. एक हातचा आम्ही राखून ठेवत असतो. पहिलं नाव नितीन रोडकरी, गडकरीत राहायचं, नितीन रोडकरी. दुसरं नाव नितीन पुलकरी. काय पुला आहेत महाराज, संध्याकाळच्या वेळेला त्या पुलावरनं चाललं ना जणू आपण स्वर्गात आहोत की काय असं वाटतोय. किती झाली नावं? 2. आणि तिसरं एक नाव ठेवलंय आम्ही त्यांचं, नितीन रोडकरी. काय शिरलं नाही का डोक्यात? जाऊ द्या, हेतू इतकाच आहे म्हणण्याचा उद्देश. हा मग ते आता बघून घ्या की, आता तुम्ही आता बघा की, तुम्ही आता पुढच्या महिन्यात काय असेल ते बघून घ्या. माझा मुद्दा इतकाच आहे, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं धाडस दाखवा, हे लक्षात ठेवा. चांगल्याला चांगलं म्हणा, जे चांगलं आहे त्याचा स्वाभिमान जरूर बाळगा, आणि तो बाळगलाच पाहिजे. आमच्या पडावरती, आमच्या गडावरती 7:30 ते 12:30 तुकोबारायाच्या गातेचं भजन आहे. याचा आम्हाला काय आहे? अभिमान आहे, अभिमान, अभिमान आहे, आनंद आहे. भजनासारखा आनंद तुका म्हणे येते भजन प्रमाण. कुठे आहे दुसरीकडे आनंद महाराज? आणि स्वतः मालक टाळ घेऊन उभे आहेत. याच्यापेक्षा आनंद दुसरीकडे जगात कोणता असणार आहे? जे चांगलं आहे त्याला जरूर चांगलं म्हणा आणि त्याचा अभिमान बाळगा. अभिमान जरूर असावा, पण तो खऱ्याचा असावा, खोट्याचा नसावा. कारण खोट्याचा अभिमान दुःख दिल्याशिवाय राहत नाही. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या तिसऱ्या अभिमान, अभिमान, टाळी वाजवा. होतासेन पावरे, होतासेन पावरे संताचे आचरण रजे, संताचे आचरण रजे.
आसीन पावले